आता या सरकारचं डोकं फिरलं की काय असा प्रश्न पडावा। मित्र हो, राज्यावर पावसाचं संकट कोसळलं आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली। ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून शेतकऱ्यांनी आक्रोश केला, पण तो सरकारच्या कानापर्यंत पोहोचला पण मनापर्यंत नाही पोहोचला। कोलमडून गेलेला शेतकरी सरकारी मदतीची प्रतीक्षा करीत असताना मंत्र्यांनी मात्र आपलं राजकारण करून घेतलं शेतकऱ्यांच्या या संकटाच्या परिस्थितीचं। अडचणीत सापडलेले शेतकऱ्यांना मदत करण्यातही अनेकांनी राजकारण करण्याला महत्त्व दिलं। एकीकडे शेतकरी प्रति हेक्टर 50,000ची मदत करावी म्हणून मागणी करीत आहेत। संपूर्ण कर्जमाफीची मागणी तर आहेच आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा तर भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मुद्दा आहे, पण तो सुद्धा निवडणूक जुमला होता, चुनावी जुमला होता असंच आता म्हणावं लागेल। खरं तर आता या सरकारचं डोकं फिरलं की काय असा प्रश्न पडावा। सरकारी मदत मिळावी म्हणून शेतकरी आक्रोश करतोय, आकांत करतोय, डोळे लावून बसलेला आहे शेतकऱ्यांच्या सरकारच्या मदतीकडे, आणि सरकार मात्र शेतकऱ्यांच्याच खिशावर दरोडा घालून शेतकऱ्यांना मदत करू पाहतंय। याला शेतकऱ्याची थट्टा म्हणावं की सरकारच्या अकलीची दिवाळे। आता म्हणे हे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्याच खिशात हात घालणार आणि शेतकऱ्यांनाच मदत देणार। मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतलेला आहे। पूरबाधित शेतकऱ्यांच्या या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्याकडूनच जास्तीची रक्कम कपात केली जाणार आहे। अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून प्रति टन 5 रुपये, तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये असं एकूण प्रति टन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या ऊस गाळपा संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला। या निर्णयामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावरच आता घाला नाही का? हा सरकारने शेतकऱ्यावरच जास्तीचा आर्थिक बोजा टाकल्यामुळं अगदी ही सगळी परिस्थिती म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधातच शेवटी जाताना दिसते ना। म्हणजे कसं आहे बघा, त्यांच्याच खिशातलं काढून घ्यायचं आणि परत त्यांना मदत म्हणून द्यायचं आणि त्यांच्या डोक्यावर उपकाराचे हात आम्ही काहीतरी केलं म्हणून पुन्हा ढोल वाजवायचा। ज्या केंद्र सरकारला महाराष्ट्र भरभरून देतं त्या केंद्र सरकारनं आता या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं, धावून यायला हवं नव्हे, या शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे भरघोस त्यांना मदत सुद्धा करायला हवी। केंद्र शासन गप्प, महाराष्ट्र शासन लांबवत आहे कुठल्या ना कुठले काही बहाणे देत। लाडकी बहीण योजनेसाठी कुठूनही कसाही पैसा वळवला जातो, केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही योजना राबवली ना। मग शेतकरी हे मतदार नाहीत का? नको तिथं वारेमाप उधळपट्टी केली जाते। महाराष्ट्रावर असलेला कर्जाचा डोंगर अधिकाधिक उंच, अधिकाधिक मोठा केला जातो। अहो, विकास कामं थांबली तरी चालतील, पण आज शेतकरी उभा करण्याची गरज आहे, त्याला बळ देण्याची गरज आहे। शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल, पण इथं तर त्यांना देण्यासाठी त्यांच्याच खिशात हात घालण्याचा हा कुठला प्रकार? मित्रांनो, शासनाच्या या निर्णयाला तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा बरं। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।